मॉर्निंग स्टुडंट्स. रिप्रोडक्शन इन प्लांट्समध्ये आज आपण MCQ बघतोय. बघा फर्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट द फिमेल गॅमेटोफाइट इन अँजिओस्पर्म? अँड द ऑप्शन्स आर एम्ब्रियो, एम्ब्रियो सॅक, सेनेग्रेट अँड एंडोस्पर्म. ओके, आता एम्ब्रियो सॅक जे आहे त्याच्यामध्ये बाकीचे 3 ऑप्शन्स असतात. ॲज वेल ॲज इट कंटेन एग, and that's why embryo sac is known as female gametophyte. So answer is B, embryo sac. Second question, the development of fruit without fertilization of ovary is called as, and the options are parthenogenesis, parthenocarpy, agamospermy and apomixis. ठीक आहे. सो जर पार्थेनोकार्पी आहे, पार्थेनोकार्पी म्हणजे काय? प्रोडक्शन ऑफ फ्रूट फ्रॉम अनफर्टिलाइज्ड ओव्ह्यूल विच डू नॉट कंटेन सीड्स. एक्झाम्पल सीडलेस वॉटरलेमन किंवा सायट्रस फ्रूट जे असतात ते. आणि पार्थेनोजेनेसिस म्हणजे काय? ओव्ह्यूम डेव्हलप्स इनटू इंडिव्हिज्युअल विदाउट फर्टिलायझेशन. देन व्हॉट इज द आन्सर? येस, इट इज पार्थेनोकार्पी. Third question, in an embryo sac, the cell that degenerate after fertilization are, and the option are senegrates and primary endosperm. Second, senegrates and antipodal cells. Third, antipodal cells and primary endospermic cells. And the last one, egg and antipodal cells. ठीक आहे. एम्ब्रिओ सॅक जे आहे याच्यामध्ये जे काही स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये काही सेल डिजनरेट होतात आफ्टर फर्टिलायझेशन. त्यांचा रोल झाला की ते डिजनरेट होतात. आणि त्याचा ऑप्शन कोणता बरोबर आहे? येस, इट इज सेनेग्रेट्स अँड अँटीपोडल सेल्स. ते फर्टिलायझेशननंतर डिनॅच्युअर होतात, डिजनरेट होतात. ठीक आहे. द नेक्स्ट वन क्वेश्चन इज, विच ऑफ द फॉलोइंग फ्लोरल पार्ट फ्रॉम द पेरिकार्प आफ्टर फर्टिलायझेशन? पेरिकार्प कोणापासून होतो? येस, आन्सर इज ओव्हरी वॉल. इनर इंटुगमेंट अँड आउटर इंटुगमेंट जे आहेत ते न्यूक्लियसच्या भोवती असतात. न्यूक्लियस जो असतो त्याच्या अवतीभोवती प्रोटेक्टिंग लेअर जो आहे ह्या 2 लेअरचा बनलेला असतो इंटुगमेंट्सचा. आणि ओव्हरी वॉलपासून काय होतं? पेरिकार्प फॉर्म होतो. नेक्स्ट वन, इन ब्रायोफायलम विच पार्ट इज यूज्ड ॲज व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन? व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनसाठी ब्रायोफायलमचा कुठला पार्ट यूज केला जातो? येस, सिम्पल आन्सर आहे. आन्सर आहे लीव्स. क्वेश्चनकडे हे करा, फोकस करा. द अँथर कन्सिस्ट डॅश अँड द ऑप्शन्स आर पोलन सॅक, मेगास्पोर, सीड्स अँड ओव्ह्यूल. ठीक आहे. मेगास्पोर, सीड्स अँड ओव्ह्यूल हे फिमेल गॅमेटोफाइटचे पार्ट आहेत. सो ऑप्शन इज पोलन सॅक. Seventh one question, the union of male gamete and female gamete is called as dash. काय म्हणायचं? ज्या वेळेला मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट एकमेकांना फ्यूज होतात त्यावेळेला त्याला काय म्हणतात? फर्टिलायझेशन. पॉलिनेशन म्हणजे काय? पॉलिनेशन म्हणजे ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन. आणि ॲटोगॅमी अँड ॲलोगॅमी हे 2 वेगळे पार्ट आहेत पॉलिनेशनचे. सो आन्सर इज फर्टिलायझेशन. 8th one question, secondary nucleus is formed by fusion of dash. Okay, बघा ऑप्शन्स आर 2 polar nuclei, 3 nuclei, 2 senegrates and 2 antipodal cells. सेनेग्रेट्स अँड अँटीपोडल सेल्स जे आहेत एक मायक्रोपिलर एंडला असतो, एक अपोजिट एंडला असतो मायक्रोपिलर एंडच्या. त्याच्यानंतर 3 न्यूक्लियाचा प्रश्न नाही. मग राहतात 2 पोलर सेल्स. ते बरोबर न्यूक्लियसच्या मध्ये असतात जे सेकंडरी न्यूक्लियस फॉर्म करतात. तो जनरली न्यूक्लियसपेक्षा थोडासा मोठा असतो ज्याच्यामध्ये 2 न्यूक्लियस सिच्युएटेड असतात. सो आन्सर इज 2 पोलर न्यूक्लियाय. 9th one question, a group of 3 cells situated at the base of the embryo it is called as? Yes, the options are tube, त्याच्यानंतर जनरेटिव्ह सेल, सेनेग्रेट्स अँड अँटीपोडल सेल्स. अँड द ऑप्शन इज डी. ॲट द बेसला कोणत्या सेल्स असतात? नेहमी 3 सेल असतात आणि हा बंच जो आहे त्याला आपण अँटीपोडल सेल्स असं म्हणतो. सो ऑप्शन इज डी. 10th one question, the ovule is attached to the placenta by the stalk. It is called as first integument, second funicle, third senegrates and the fourth antipodal cells. इंटुगमेंट जे असतात ते न्यूक्लियसच्या भोवती असतात. सेनेग्रेट्स हे न्यूक्लियसच्या मध्ये असतात. अँटीपोडल सेल्ससुद्धा अपोजिट असतात आणि सेनेग्रेट्सच्या बरोबर अपोजिट. सो जो राहिलेला पार्ट आहे स्टॉक जो आहे तो कोण असतो? तर फिनिकल असतो.
So answer is B. Adventitious leaf bud are seen in. येस, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन जे आहे हे लीफनी कुणाचं होतं? ब्रायोफायलमचं. सो आन्सर काय आहे? ब्रायोफायलम. 12th, एक ॲपॅरेटस इज डॅश सेल स्ट्रक्चर. एक ॲपॅरेटस जे आहे त्याच्यामध्ये किती सेल असतात? तर 3 सेल असतात. ठीक आहे. मध्ये बरोबर एक सेल असते, त्याच्याभोवती प्रोटेक्टिव्ह 2 सेल्स असतात. सो ते 3 सेल स्ट्रक्चर. 13, dash is nutritive tissue and the options are endosperm, epidermis, parenchymatous tissue and none of these. न्यूक्लियोलस जो असतो जो फुल ऑफ न्यूट्रिशनने भरलेला असतो हा कुणापासून बनलेला असतो? तर एंडोस्पर्मिक टिश्यूपासून बनलेला असतो, ज्याच्यामुळे बाकीच्या सगळ्या इम्पॉर्टंट जे काही पार्ट आहेत न्यूक्लियोलसमध्ये त्यांचं नरिशमेंट होतं. सो आन्सर इज एंडोस्पर्म. 14th question, a clone is a group of individual obtained through first self-pollination, second hybridization, vegetative propagation and the last option is cross-pollination. ज्या वेळेला सेल्फ पॉलिनेशन होतं त्यावेळेला अँथर अशा पद्धतीचे पॉलिनेशन होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे. त्याच्यानंतर हायब्रिडायझेशनमध्ये तर 2 वेगवेगळ्या डिफरंट स्पेसिसमध्ये पॉलिनेशन होतं. क्रॉस पॉलिनेशनमध्ये सुद्धा 2 डिफरंट फ्लॉवरमध्ये पॉलिनेशन होतं. सो ह्या 3 जे ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये व्हेरिएशनला वाव आहे. सेल्फ पॉलिनेशनमध्ये फार कमी आहे, पण हायब्रिडायझेशन आणि क्रॉस पॉलिनेशनमध्ये 100% व्हेरिएशन होतं. सो ज्यावेळेला आपल्याला एक्झॅक्ट आयडेंटिकल क्लोन पाहिजे असतो किंवा एक्झॅक्ट जेनेटिकल मेकअप ॲज इट इज पॅरेंटसारखा पाहिजे असतो त्यावेळेला आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन करतो. ठीक आहे. सो ऑप्शन इज सी. 15, among the following which is a not method of vegetative propagation. खालीलपैकी कोणती व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशनची मेथड नाही आहे? सो जे काय ऑप्शन आहेत ते काय आहेत? बडिंग, लेअरिंग, सोईंग अँड टिश्यू कल्चर. बघा, बडिंग आणि लेअरिंग हे कटिंग आणि ग्राफ्टिंगचे प्रकार आहेत ज्याच्यामध्ये आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन सहज करू शकतो. टिश्यू कल्चरमध्ये तर ॲज इट इज प्लांटचा टिश्यू घेऊन त्याला ग्रो करतात. आणि सोईंगमध्ये मात्र आपण सीड सो करतो. सो सीड हे कुणाचं प्रोडक्ट आहे? तर सेक्शुअल रिप्रोडक्शनचं प्रोडक्ट आहे. सो सोईंगमध्ये काय होणार आहे? तर व्हेरिएशनला वाव आहे. सो ह्या 3 आहेत राहिलेल्या, बडिंग, लेअरिंग आणि टिश्यू कल्चर हे व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशनमध्ये वापरतात. पण सोईंग ही कशी आहे? तर सेक्शुअल रिप्रोडक्शनचा प्रोडक्टनी तयार झालेली एक मेथड आहे. सो ऑप्शन इज सी. 16, reproducing new plant by cell instead of seed is known as. Options are biofertilizer, mutation, tissue culture and antibiotics. Yes, simple answer hai. It is C, tissue culture. 17, genetically identical progeny is produced when an individual, and the options are practice self-fertilization, produce identical gametes. त्याच्यानंतर जो ऑप्शन आहे तो आहे प्रॅक्टिस रिप्रोडक्शन अँड द लास्ट वन प्रॅक्टिसेस बाय ब्रीडिंग विदाउट मिओसिस. ठीक आहे. अँड स्टेम कटिंग आर कॉमनली यूज्ड फॉर प्रोपागेशन ऑफ द ऑप्शन्स आर बनाना, रोज, मँगो, कॉटन. ओके. अँड द आन्सर इज रोज. ठीक आहे. रोजचं ज्या वेळेला आपण कल्टिवेशन करतो त्यावेळेला त्याचं स्टेम सो केलं जातं. सो ऑप्शन इज रोज. Next question, carrot is micropropagate through. Options are embryo, embryoids, shoot culture and last one callus. मायक्रोप्रोपॅगेशन जेव्हा करायचं असतं त्यावेळेला कॅलस फॉर्म केला जातो प्लांट टिश्यू कल्चर लॅबमध्ये आर्टिफिशियल मीडियावर. सो ऑप्शन इज डी. लास्ट क्वेश्चन, क्रॉस पॉलिनेशन विदिन द सेम स्पीसीज इज नोन ॲज. ऑप्शन्स आर हायब्रिडायझेशन, झायनोगॅमी, ॲलोगॅमी, ॲटोगॅमी. ठीक आहे. सो हायब्रिडायझेशन आणि झायनोगॅमीकडे फोकस करा. हायब्रिडायझेशन म्हणजे काय? क्रॉस पॉलिनेशन ऑकर्स विदिन 2 डिफरंट स्पेसिस. आणि झायनोगॅमी म्हणजे काय? ॲट द सेम स्पेसिस. ठीक आहे. हे क्रॉस पॉलिनेशनचे टाईप आहेत. हायब्रिडायझेशन ज्या वेळेला होत असतं त्यावेळेला 2 वेगवेगळ्या स्पेसिसमध्ये पॉलिनेशन घडून येतं आणि झायनोगॅमीमध्ये काय होतं तर सेम स्पेसिसमध्ये पॉलिनेशन होतं. सो ऑप्शन B is the answer. Thank you.